नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन सीझन चालू झालंय. बँक एक्झामचं नवीन सीझन म्हणजे मी असं म्हणेल की ऑगस्ट, सप्टेंबर पासून एक्झाम चालू होतात. पण तयारीचं नवीन सीझन जर म्हणायचं झाले, जे नवीन तयारी करू इच्छिणारे असतील किंवा ज्यांनी मागच्या वर्षी परीक्षांची तयारी केलेली आहे, असे विद्यार्थी की जे मागच्या वर्षी काही कारणास्तव पास नाही होऊ शकले आणि थोड्याफार मार्कांनी राहिलेत. पण आता येणाऱ्या एक्झामचं जे सीझन आहे ते ऑगस्ट, सप्टेंबर पासून चालू होतंय. मग त्या एक्झामसाठी आतापासून आपण कशा पद्धतीनं प्रिपेअर केलं पाहिजे, तर ह्यासाठीचा ह्या वर्षभरामध्ये ज्या ज्या एक्झाम होणार आहेत त्या एक्झामसाठीचा आपण स्ट्रॅटर्जी प्लॅन, त्या एक्झामसाठीचा स्टडी प्लॅन ह्या सेशन मधनं घेऊन आलोय. ह्या सेशन मध्ये मी डिटेल ईच अँड एव्हरी गोष्टीवर बोलणार आहे. जे नवीन विद्यार्थी ज्यांनी आजपर्यंत काहीही तयारी केली नाही, डायरेक्ट फ्रेश तयारी करू इच्छितात, त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे वर्षभर, आणि जे लोक मागच्या वर्षीपासून किंवा त्याच्या मागच्या वर्षीपासून वर्ष 2 वर्षापासून अभ्यास करताय, वर्ष 2 वर्षापासून अभ्यास करताय पण काही कारणास्तव मार्क 1 मार्क 2 मार्काने आमचं सिलेक्शन राहिलंय, मग अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या बाबीवर आजच्या लेक्चरमध्ये आपण फोकस करणार आहोत. तर लेक्चर शेवटपर्यंत बघा. ज्या ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लेक्चरला लाईक आणि शेअर सुद्धा करा. ठीक आहे. तर सुरुवात करतो. जे जे टॉपिक आहेत आपले टॉपिक कोणकोणते एक्झामला लॉजिकल रिझनिंग ह्या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक असतात आणि त्यांचं मार्क नेमके कशा पद्धतीने असतात याच्यापासून पहिली सुरुवात करतो. तर सुरुवात करूया. तर मी थोडंसं लिहून ठेवलंय की हे टॉपिक आपल्या एक्झाम मध्ये असतात, ज्याच्यामध्ये त्यांचं वेटेज पण मी त्यांच्या समोर लिहून ठेवलेलं आहे. सांगत असताना थोडंसं कोणता टॉपिक प्रीला विचारला जातो, कोणता टॉपिक मेन्सला विचारला जातो, कोणत्या टॉपिकचं वेटेज कमी जास्त थोडंसं होण्याचा स्कोप असतो, तर मी असं म्हणेल हा टॉपिक प्री आणि मेन्स दोघांना पण विचारला जातो, बोथ एक्झामला विचारला जातो. हा टॉपिक जनरली प्रीला विचारला जातो, मेन्सला तेवढा जास्त नाही विचारला जात. हा टॉपिक पण फक्त प्रीलाच जास्त विचारला जातो, मेन्सला नाही विचारला जात. मेन्सला एक याच्यातला एक प्रकार असतो जो आपण म्हणतो अल्फाबेट, नंबर आणि सिम्बॉलची जी मिक्स कोडिंग असते, ती मिक्स कोडिंग मेन्सला इथं विचारले जाते, पण बाकीचे प्रकार तेवढे विचारले जात नाही. त्याच्यानंतर अल्फा न्यूमरिक सिरीज पण मी असं म्हणेल प्री ओनली टॉपिक आहे. इनपुट आउटपुट हा मेन्स ओनली म्हणेल मी, हा फक्त मेन्सला विचारला जातो, पण मी याला एक स्टार मारतो. तो स्टार याच्यासाठी की एसओच्या ज्या एक्झाम आहे एसओच्या प्रीला पण विचारला जातो. बाकीच्या सगळ्या एक्झाम मध्ये हा फक्त मेन्सचा टॉपिक आहे, पण एसओच्या एक्झाम मध्ये फक्त प्रीला मेन्स प्रीला पण विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन बोथ एक्झामला विचारला जातो, दोन्ही एक्झाम मध्ये. सिलॉजिझम दोन्ही एक्झाम मध्ये प्री मेन्स दोन्हीकडे विचारला जातो. सिटिंग अरेंजमेंट अँड पझल हे दोन टॉपिक म्हणजे रिझनिंगचा आत्मा आहे असं मी म्हणेल. रिझनिंगचा काय म्हणता येईल त्याला हार्ट आहे. हे दोन टॉपिक जर आपण चांगल्या पद्धतीने प्रिपेअर नाही केले तर एक्झाम पास करणं मी असं म्हणेल इम्पॉसिबल आहे. ह्या दोन टॉपिकवर सगळ्यात जास्त फोकस केला तरच आपण परीक्षा पास करू शकतो. मग ह्या दोन टॉपिकची प्री लेवलची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, मेन्स लेवलची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, त्या सर्व गोष्टीवर आपण पुढच्या लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये चर्चा करणारच आहोत. ठीक आहे. तर हे दोन टॉपिक मी असं म्हणून जवळपास हे दोन टॉपिक मिळून 20 ते 25 मार्काचं यांचं वेटेज आहे. त्याच्यानंतर डेटा सफिशियन्सी हा मेन्स ओनली टॉपिक आहे. हा 5 मार्काला विचारला जातो, पण मी याला पुन्हा स्टार देतो थोडासा स्टार याच्यासाठी की हा एसओच्या एक्झाम मध्ये प्री मध्ये विचारला जातो. आणि मिसलेनियस रिझनिंग फक्त प्रीला 2 मार्काला विचारल्या जातो. आता याच्यानंतर हा जो इकडचे जे 4-5 टॉपिक मी लिहिले याला आपण क्रिटिकल रिझनिंग म्हणतो किंवा हायर रिझनिंग सुद्धा म्हणतो. काही जण क्रिटिकल रिझनिंग म्हणतात, काही जण हायर रिझनिंग म्हणतात. आता हे सगळे टॉपिक मिळून 6 ते 7 मार्काला विचारले जातात मेन्समध्ये, फक्त मेन्समध्ये विचारले जातात. पण पुन्हा मी असं म्हणेल की एसओच्या एक्झाम मध्ये प्रीला येतात. आता मी ह्याला थोडंसं प्रत्येक 3-4 ठिकाणी इनपुट आउटपुट असेल, डेटा सफिशियन्सी असेल किंवा हायर रिझनिंग असेल, क्रिटिकल रिझनिंग असेल, यांच्या बाबतीमध्ये मी एसओ प्री मध्ये हे टॉपिक विचारले जाते. हे याच्या मागचं रिझन असं सांगतो हे बघा, एसओच्या प्री मध्ये पेपर 50 क्वेश्चनचा असतो आणि एसओला मेन्स मध्ये रिझनिंग नसतं. त्याच्यामुळे एसओ मध्ये फोकस हा असतो की सर्वच्या सर्व टॉपिक ते प्री मध्ये विचारून घेतात. त्याच्यामुळे हे टॉपिक सुद्धा तुम्हाला प्रीला विचारले जाणार आहे. मग जे लोक स्पेशलिस्ट ऑफिसरची तयारी करू इच्छितात त्या लोकांना प्री आणि मेन्स असं काहीच वेगळं नाही, तुम्हाला सगळंच्या सगळं करायचं, सर्वच्या सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. ओके. हे झाले टॉपिक आणि त्यांचे टॉपिक वाईज वेटेज. आता थोडंसं नवीन विद्यार्थ्यांचा प्लॅन कसा असला पाहिजे, जुन्या विद्यार्थ्यांचा प्लॅन कसा असला पाहिजे, ह्या वर्षभरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे ह्या मुद्द्याला आपण हात घालूया. तर सुरुवात करतो नवीन विद्यार्थ्यांपासून. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जस्ट बॅचला सुरुवात केली, जस्ट आम्ही बॅच जॉईन केली, बँकिंग एक्झामची आम्ही जस्ट तयारी चालू केली, आतापर्यंत आम्हाला बँकिंग एक्झाम बद्दल तेवढी काही जास्त माहिती नाही, जस्ट सुरुवात केली किंवा आता आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये बॅचेस जॉईन करणार आहोत, अशा विद्यार्थ्यांसाठी प्लॅन काय असला पाहिजे.
आता बघा, बँक एक्झाम असू द्या किंवा इतर दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असू द्या, की जे ऍप्टिट्यूड बेस्ड एक्झाम आहे असं म्हणेल मी. ऍप्टिट्यूड बेस्ड म्हणजे ज्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ, लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि इंग्लिश ज्याला आपण ऍप्टिट्यूड बेस्ड एक्झाम म्हणतो. ह्या ऍप्टिट्यूड बेस्ड एक्झामचा सर्वात महत्वाचा पाया असतो तो म्हणजे स्पीड. जेवढी तुमची चांगली स्पीड असेल तेवढा तुमचा सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि लक्षात घ्या, स्पीड ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रॅक्टिस सोबत. बरोबर आहे. मग आता पण प्रॅक्टिस करायची, मला स्पीड वाढवायची हा मुद्दा आहे. पण प्रॅक्टिस करायची, स्पीड वाढवायची, समजा मी असं म्हणलं की मी तुमच्या हातात गाडी दिली, एखादी गाडी दिली आणि तिला म्हटलं तुम्ही 200च्या स्पीडनं चालवा. पण कधी चालवा? ज्यावेळेस मला गाडी चालवता येत असेल त्यावेळेस मी 200, 150, 100च्या स्पीडनं चालवेल. म्हणजे गाडी चालवणं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे. मग जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी मी असं म्हणेल की आपल्याला जो एक्झामचा सिलेबस आहे, आपल्याला जे टॉपिक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, त्या सर्व टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर करून घेणं अगोदर गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घेणं म्हणजे प्रश्न सोडवायचे नेमके कसे, प्रश्न सोडवण्याचे. मी असं म्हणतोय की मला प्रश्न स्पीडनं सोडवायचे, चांगली जास्तीत जास्त स्पीड मला भेटली पाहिजे प्रश्न सोडवत असताना, पण त्याच्यासाठी गरजेचं हे की मला ते प्रश्न सोडवता तर आले पाहिजे. ते प्रश्न सोडवायचे कसे याच्या मागची कन्सेप्ट तर माझी क्लिअर असली पाहिजे. सर्वात पहिला मुद्दा न्यू स्टुडंटसाठी मी असं म्हणेल, तर तुम्ही फोकस ऑन कन्सेप्ट, तुम्ही कन्सेप्टवर फोकस केला पाहिजे. जेवढी तुम्ही कन्सेप्टवर फोकस कराल तेवढा तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. कन्सेप्ट क्लिअर असणं सर्वात महत्वाचा पार्ट ठरेल तुमच्यासाठी, मी असं म्हणेल. जेवढ्या जास्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे, मी असं म्हणेल. आता मग कन्सेप्ट क्लिअर करायच्या कशा, तो पण महत्वाचा मुद्दा येतो. तर मी असं म्हणतो, जे नवीन विद्यार्थी ज्यांनी आत्ताच बॅच जॉईन केली त्यांच्यासाठी पुढते 4 ते 5 महिने, अराउंड 4.5 ते 5 महिने, मी असं म्हणेल, मी रफली 5 महिने पण कन्सिडर करतो. 5 महिने बॅच चालते आपली जवळपास. तर तुमच्यासाठी काय असलं पाहिजे, तुम्ही रेग्युलर बॅच अटेंड करा, व्यवस्थित बॅच अटेंड करा, व्यवस्थित बॅच मध्ये जो होमवर्क तुम्हाला दिला जातो तो होमवर्क कंप्लीट करा. आता तुम्ही म्हणसाल होमवर्क हा का, होमवर्क करण्यामागचं नेमकं रिझन काय? हे बघा, जे काही तुमचे जुने विद्यार्थी असतील, सिनियर असतील किंवा सिनियर फ्रेंड्स असतील किंवा फ्रेंडचे फ्रेंड्स असतील, त्यांनी बँकिंग एक्झामची तयारी केली, त्यांना लक्षात घ्या की रिझनिंग सब्जेक्ट मध्ये कोणताही एखादा मुद्दा जर मला त्याच्यात चांगली स्पीड मिळवायची असेल तर त्या मुद्द्याची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचे. मग आपण बॅचेस मध्ये जो फोकस ठेवतो तो काय, की तुम्हाला अगोदर तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्या कन्सेप्टच्या माध्यमातून मग ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस करणं पण गरजेचे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, मग प्रॅक्टिस कशाच्या माध्यमातून होते, होमवर्कच्या माध्यमातून. म्हणजे जनरली आपल्या बॅचचा फॉर्मॅट काय असतो की आम्ही 10, 5 प्रश्न, 20 प्रश्न, 25 प्रश्न, 30 प्रश्न टॉपिक नुसार, टाईप नुसार आम्ही तुम्हाला क्लासमध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. ते सॉल्व्ह झालेले प्रश्नावर, तशा टाईपच्या प्रश्नावर तुम्ही घरी प्रॅक्टिस करणं गरजेचे. मग तुम्ही असाल किती प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे, मी असं म्हणेल की एका एका टाईपचे ऍटलिस्ट 200 क्वेश्चन तरी सुरुवातीला आपण इच टाईप, मी असं म्हणेल एका टॉपिकचे नाही म्हणत, मी एका टाईपचे म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणायचं झालं की मी इनइक्वॅलिटी नावाचा टॉपिक घेतला. मग इनइक्वॅलिटी नावाच्या टॉपिक मध्ये 2-3 प्रकार आहे. नॉर्मल इनइक्वॅलिटी आहे, त्याच्यानंतर कोडेड इनइक्वॅलिटी आहे, त्याच्यानंतर डेफिनेटली ट्रू डेफिनेटली फॉल्स वाला प्रकार आहे, म्हणजे 3 प्रकार. मग याचे पण मी जवळपास एक ऍव्हरेज 200 क्वेश्चन, याचे पण जवळपास 200 क्वेश्चन, याचे पण जवळपास 200 क्वेश्चन कमीत कमी सॉल्व्ह करावे. त्यावेळेस माझ्या कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होते, त्याच्यामध्ये मला कसल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही. म्हणजे बॅचचं पहिल्या 5 महिन्याचं टार्गेट तुमचं हेच असलं पाहिजे की प्रश्न सोडवायचे कसे, त्या प्रश्नाच्या मागची कन्सेप्ट नेमकी काय, मूळ संकल्पना काय, ती व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेणे आणि प्रत्येक टाईपच्या कमीत कमी 200, 200 कमीत कमी 200 क्वेश्चनची आपण काय करणे, प्रॅक्टिस करणे. हे टार्गेट असलं पाहिजे जवळपास पहिल्या 5 महिन्याचं नवीन स्टुडंटसाठी. मग आता आमची बॅच कंप्लीट झाली सर, आता आमची बॅच कंप्लीट झाली, आता आम्ही जुने झालो. म्हणजे आता कोणासाठी म्हणेल, फॉर ओल्ड स्टुडंट, दोज हू कम्प्लिटेड बॅच, आता आम्ही जुने झालो. म्हणजे आम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट आमची क्लिअर झाली. प्रश्न सोडवायचे कसे हे आम्हाला जमतं, प्रश्न आम्ही सोडवू शकतो. पण आता ओल्ड स्टुडंट साठी प्रश्न सोडवणे हे एवढं टार्गेट नसतं, तर ते प्रश्न कमीत कमी वेळेत सोडवता आले पाहिजे. म्हणजे मला वाढवली पाहिजे स्पीड. मग स्पीड कशी वाढणार, आता स्पीड वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. आता जनरली आपण नवीन जुन्या विद्यार्थ्यांमध्ये मी मागच्या बऱ्याच दिवसापासून अनालिसिस करतोय, जुने विद्यार्थी बऱ्याच वेळेस काय करतात, मिक्स प्रॅक्टिसला बऱ्यापैकी फोकस करतात. मी असं म्हणेल मिक्स प्रॅक्टिस केलीच पाहिजे, त्यात काही वाद नाही. पण एकदा बॅच कंप्लीट झाल्यानंतरचा सर्वात पहिला मुद्दा काय असतो की मी टॉपिक वाईज एकदा प्रॉपर रिव्हिजन करून घेतली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल टॉपिक वाईज रिव्हिजन आपण कशाच्या माध्यमातून केली पाहिजे, कुठून केली पाहिजे, तर मी सर्वात पहिलं म्हणेल की आपलं जे बुक आहे ते बुक तुम्ही पूर्णपणे एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलं पाहिजे, डिटेलमध्ये सॉल्व्ह करून घ्या त्या बुकला. बुक एकदा व्यवस्थित सॉल्व्ह झालं, ठीक आहे, की मग त्याच्यात तुम्हाला सगळेच्या सगळे टाईप एकदा तुमचे व्यवस्थित रिवाइज होऊन जातात.
मग टॉपिक वाईज रिव्हिजन मध्ये बुक एकदा पहिला टप्पा झाला पाहिजे. त्याच्यानंतर इथं बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पीडीएफ भेटतात. पीडीएफ म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही सर्च जरी केलं तर तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातात. मग त्या पीडीएफच्या माध्यमातून दुसरा मुद्दा झाला पाहिजे. मग पीडीएफच्या माध्यमातून मिक्स प्रॅक्टिस का टॉपिक वाईज प्रॅक्टिस, तर मी पहिलं म्हणेल की तुमचा पहिला फोकस असला पाहिजे टॉपिक वाईज प्रॅक्टिसवर. मग एका एका टॉपिकच्या तुम्ही पुन्हा 200 300 400 जेवढे जास्त होतील, जेवढे जास्त अवेलेबल होतील, तेवढे जास्त प्रश्न तुम्ही एका एका टॉपिकचे एका एका टाईपचे सॉल्व्ह केले पाहिजे. रिव्हिजन, टॉपिक वाईज रिव्हिजन. हे बघा, टॉपिक वाईज रिव्हिजनच्या माध्यमातून जी स्पीड वाढते, मिक्स प्रॅक्टिस मधनं तेवढी स्पीड वाढत नाही. हा मुद्दा सगळ्यात अगोदर क्लिअर करून घ्या. मग तुम्ही म्हणसाल मिक्स प्रॅक्टिस करायचीच नाही का? आम्ही बिलकुल करायची, पण अगोदर टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची. टॉपिक वाईज प्रॅक्टिस करून तुमची ईच अँड एव्हरी टाईपची तुमची स्पीड वाढली पाहिजे, मग मिक्स प्रॅक्टिस कडे चाल. बरोबर आहे. मग आता बरेच जण म्हणतील सर ठीक आहे, आमची आता टॉपिक वाईज बॅच पण आम्ही कंप्लीट केली, टॉपिक वाईज आम्ही प्रॅक्टिस पण कंप्लीट झाली, आमची व्यवस्थित झाली आहे, आता आम्हाला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित स्पीडने सोडवता येतोय. मग आता तुम्ही तयार झालात टेस्ट देण्यासाठी चांगल्या पद्धतीने. बरोबर. मग आता इथून पुढे आपण टेस्ट दिल्या पाहिजे, आणि मग टेस्ट द्यायला लागल्यानंतर मग बऱ्याच जणांचा फोकस काय होतो, सर आता मी प्रीवर फोकस करू का मेन्सवर फोकस करू, हा मुद्दा बऱ्याच जणांचा आहे. म्हणजे माझ्या दिवसभराचं जे शेड्यूल मी रिझनिंग साठी जो टाइम दिला 3 तासाचा 4 तासाचा, त्याच्यामध्ये माझा फोकस हा प्रीवर असला पाहिजे का मेन्सवर असला पाहिजे. तर मी असं म्हणेल की तुम्ही एकदा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, प्री लेवलची तुमची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीची क्लिअर झाली, तुम्ही टेस्ट सोडून पाहिली, टेस्टमध्ये जवळपास माझे एक प्री लेवलची टेस्ट सोडवली, त्या प्री लेवलच्या टेस्टमध्ये 40 पैकी जवळपास 35 क्वेश्चन, जवळपास 35 पैकी 30-32 क्वेश्चन जर माझे सॉल्व्ह होत आहे, तर मग तुम्ही आता मेन्सची तयारी करायला हरकत नाही. पण मग मेन्सची तयारी करायची याचा अर्थ असा नाही होत की प्रीला सोडून द्यायचं. आता प्रीला सोडून नाही द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग तुमची दिवसभरामध्ये तुम्ही काय केली पाहिजे, एक टेस्ट दिली पाहिजे कमीत कमी. प्रीची एक टेस्ट कमीत कमी दिली पाहिजे, 2 दिल्या तर आणखी चांगलं. प्रीची एक टेस्ट दिली, त्या टेस्ट मध्ये जे जे टॉपिक मला टाईप टेस्ट सोडवत असताना ज्या ज्या टॉपिकची मला अडचण चालली थोडीशी, त्या टॉपिकची एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली पाहिजे. हा झाला प्रीचा वेळ. मग आता तुम्ही म्हणाल प्रीचा वेळ, आता माझे सगळे प्री आणि वेन्स म्हणजे 3 तासाचा वेळ मी जवळपास देतोय, 4 तासाचा वेळ मी जवळपास देतोय, तर मी असं म्हणेल आता तुम्ही प्रीचे जर तुम्ही 35 पैकी 30च्या वर चाललाय, तर प्रीसाठी तुम्ही जवळ 1 तासाचा वेळ दिला तरी सफिशियंट आहे. मग बाकीचा 2 तासाचा वेळ तुम्ही कशासाठी दिला पाहिजे, मेन्ससाठी. मग तुम्ही म्हणाल मग मेन्स मध्ये काय केलं पाहिजे, 1 तास प्रीसाठी 2 तास मेन्ससाठी. कधी, जर मी प्री मध्ये 35 पैकी 30च्या आसपासचा आहे, जर मी प्री मध्ये 35 पैकी जर 25च्याच आसपास असेल, तर मग माझा 2 तास प्रीसाठी 1 तास मेन्ससाठी गेला पाहिजे. जर मी प्री मध्ये 35 पैकी 20च्या आसपासच खेळतोय, तर मग मी प्युअरली फोकस प्रीवरच केला पाहिजे. मग मेन्सच्या अजून मी तयारीला नाही लागलो पाहिजे. 35 पैकी 20 वरच खेळतोय ना, मग मला 35 पैकी 30च्या आसपास गेलो तरच मी मेन्सच्या तयारीला लागावा. हा मुद्दा लक्षात. मग तुम्ही म्हणाल मेन्सची तयारी नेमकी कशी काय केलं पाहिजे. हे बघा, तुम्ही बॅच व्यवस्थित कंप्लीट केलेली, बॅच मध्ये मेन्सचा सिलेबस आम्ही व्यवस्थित घेतोच, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मेन्सचा सिलेबस तुम्हाला शिकून झालेला असतो. पण मग याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही मेन्स मध्ये तुम्हाला सगळीची सगळी तुमची परफेक्शन आले. आता मेन्स मध्ये परफेक्शन साठी पुन्हा तोच फंडा येतो, तोच फंडा म्हणजे कोणता, की टॉपिक वाईज रिव्हिजन. मग मेन्स मध्ये ज्या ज्या टॉपिक मध्ये मला अडचण यायला लागली, त्या त्या टॉपिकचे मेन्स लेवलची टॉपिक वाईज प्रॅक्टिस झाली पाहिजे. मेन्स लेवलचे जे जे मेन्स लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, स्पेसिफिकली मी असं म्हणेल की मग सिटिंग अँड पझल मध्ये 2 व्हेरिएबलची प्रॅक्टिस झाली पाहिजे, 3 व्हेरिएबलची प्रॅक्टिस झाली पाहिजे, इनपुट आउटपुटची चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे, सिलॉजिझम मध्ये रिव्हर्स सिलॉजिझमची चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे जे जे मेन्स लेवलचे क्वेश्चन आहे, मेन्सला विचारले जाणारे जे टाईप असतात स्पेसिफिकली, त्या त्या टाईपची त्या त्या टॉपिकची टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा. सेक्शनल टेस्ट तर सोडवाच, काहीच वाद नाही त्याच्यामध्ये, सेक्शनल टेस्ट हा नंतरचा मुद्दा आहे, पण अगोदर टॉपिक वाईज प्रॅक्टिस मेन्स मध्ये पण. मग आता मेन्स मध्ये माझी टॉपिक वाईज प्रॅक्टिस झाली, आता मी बऱ्यापैकी लेवलला मेन्सचे पण मला क्वेश्चन जमायला लागले, प्रीचे पण क्वेश्चन मला जमायला लागले. प्री मध्ये मी 35 पैकी 30च्या आसपास आलोय, मेन्स मध्ये पण मला चांगले सगळे क्वेश्चन सोडवता यायला लागले, सगळ्या क्वेश्चनची कन्सेप्ट माझी क्लिअर आहे. मग आता इथून पुढचा जो टाईप असतो, इथून पुढचा जो वेळ असतो, तो कशा पद्धतीने युटिलाइज करायचा, तर मग त्यावेळेस मी असं म्हणेल, मी रिझनिंग साठी 3 तासाचा जर वेळ देतोय, तर मग माझं रोजचं 1 तास प्री साठी, मग त्याच्यामध्ये टेस्ट सोडवा, त्याच्यामध्ये आणखी काही एखाद्या टॉपिकची रिव्हिजन करा, आणि 2 तास हे मेन्स साठी. मग 2 तासाच्या मेन्स मध्ये मी काय म्हणेल, 1 तासाची सेक्शनल टेस्ट सोडवा, आणि त्या सेक्शनल टेस्ट मध्ये जे प्रश्न नाही जमले ते प्रश्न पुन्हा सोडवा. म्हणजे मग एवढं तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. म्हणजे एक सेक्शनल टेस्ट तिचं अनालिसिस, दुसरी सेक्शनल टेस्ट तिचं अनालिसिस, मग जास्तीत जास्त सेक्शनल टेस्ट सोडवा. पण सेक्शनल टेस्ट कधी जायचं, ज्यावेळेस मला प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक टाईपचा प्रश्न सोडवता येतो. सेक्शनल टेस्ट मध्ये गेल्यावर असं नाही झालं पाहिजे की मला एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला जमत नाही. तुम्हाला जमत नाही याचा अर्थ काय झालाय, की माझी अजून टॉपिक वाईज प्रॅक्टिस कमी पडली.
मग सेक्शनल टेस्ट मध्ये गेलो, सेक्शनल टेस्ट मध्ये पाहिलं की माझा हा स्पेसिफिक टाईपचा प्रश्न मला नाही जमत आहे, मग त्या स्पेसिफिक टाईपचे लगेच मी 100-200 प्रश्न सॉल्व्ह करून काढले. त्यालाच मी टॉपिक वाईज प्रॅक्टिस म्हणतो. म्हणजे जिथं जिथं तुम्ही कमी पडतात त्याच्यावर टॉपिक वाईज प्रॅक्टिस करत राहायचे, घासत राहायचं. म्हणजे ह्या 3 तासाचं युटिलायझेशन तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. बरोबर आहे. आता हे म्हणताल की टाइम टेबल मध्ये मी असं म्हणेल की थोडीफार फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकतात, की फ्लेक्झिबिलिटी लिहिलं मी का बरं, कधी कधी असं वाटलं की एखादा टाइम टेबल, एखादा टॉपिक मला, एखादा टाईप मला थोडासा जड चाललाय आणि मग मला आता जड चाललाय त्या टॉपिकवर मला थोडीशी एक्स्ट्रा मेहनत घ्यायची, मग मी 1-2 दिवस टेस्ट नाही दिल्या तरी चालतील. मग तो 3 तासाचा 4 तासाचा वेळ जो माझा रिझनिंगचा ठेवलाय का, त्या 3-4 तासामध्ये मी त्याला कंटिन्यू पुढचे 3-4 दिवस तोच टाईप, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की मला फ्लोअर अँड फ्लॅटचं टाईपचं पझल अवघड चाललंय, मग त्या फ्लोअर अँड फ्लॅट पझलला मग मी 2-3 दिवस कंटिन्यू त्यालाच घासून काढतो. मग त्यावेळेस मी सेक्शनल टेस्ट नाही सोडवली तर चालते, मेन्सची टेस्ट नाही दिली ती चालेल, प्रीची टेस्ट नाही दिली ती चालेल, मग 2-3 दिवस मी फक्त त्याच प्रकाराला घासून काढतो, मग पुन्हा टेस्टवर. म्हणजे टाइम टेबलला असं रिजिड नका बनवू. मग ते रिजिड मध्ये होऊन काय जातं की एखादा मुद्दा माझा वीक राहिला तो वीकच राहील. मग थोडंसं टाइम टेबलला फ्लेक्झिबल ठेवा, एखादा वीक राहिलेल्या मुद्द्याला थोडासा एक्स्ट्रा वेळ द्या, तो एक्स्ट्रा वेळामध्ये तो मुद्दा पुन्हा लेवलला घेऊन या, मग पुन्हा आपलं डेली शेड्यूल फॉलो करा. म्हणजे टाइम टेबल मध्ये थोडीफार फ्लेक्झिबिलिटी ठेवायला हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत. बरोबर. आता ह्या मुद्द्यावर मी काय म्हणतोय की आता हे सगळे मुद्दे झाले, आता एवढं आपण हा स्टडी प्लॅन का बरं घेऊन आलो, इयरली स्टडी प्लॅन, इयरली स्ट्रॅटर्जी का बरं घेऊन आलो, कारण हे बघा, मागच्या वर्षभरामध्ये जर तुम्ही रिझनिंगचं हे बघितलं असेल तर रिझनिंगचं डिफिकल्टी लेवल थोडीशी स्लाइटली मागच्या 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी थोडेसे पेपर अवघड आले. बऱ्याच जणांचं असं हे होतं की बऱ्याच जण रिझनिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्कोअर करतात प्री मध्ये, पण मेन्स मध्ये त्या लेवलला आपण करू नाही शकलो. मग हे बघा, रिझनिंग हा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यावर तुम्ही चांगला स्कोर, त्याच्यात कट ऑफ काढायचा विचार नसतो करायचा, त्याच्यामध्ये स्कोअरचा विचार झाला पाहिजे, आणि स्कोअरचा विचार करण्यासाठी परफेक्शन पण यावं लागेल. मग बरेच जण थोडंसं ओव्हर कॉन्फिडंट असतात रिझनिंगच्या बाबतीमध्ये, की सर आम्हाला रिझनिंग चांगलं जमतं, मग मी गेलो मेन्सला, पण मेन्सला गेल्यानंतर मला अडचणी आल्या. आणि हे बघा, रिझनिंग मध्ये जर तुम्ही कमी पडले तर रिझल्ट यायला जड जाणार. हे बघा, हा तो सब्जेक्ट आहे ज्याला आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट कन्सिडर करायचंय, आणि स्कोरिंग सब्जेक्टला जर तुम्ही कमी पडताय तर मग रिझल्ट येणं अवघड आहे. हे बघा, रिझल्ट आणण्यासाठी रिझनिंग हा सर्वात महत्वाचा विषय, आणि त्याच्यावर तुम्हाला फोकस करावाच लागेल. थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढली तर मग आपण आपली पण तयारी वाढवूया, आपली तयारी त्या लेवलला नेऊयात की आणखी जरी डिफिकल्टी लेवल वाढली तरी मी तयार असलो पाहिजे, माझा रिझल्ट आलाच पाहिजे, हे लक्षात. ठीक आहे, पुढे जाऊ. तेच चेंजिंग पॅटर्न ऑफ एक्झाम, त्याच मुद्द्यावर मी बोललो की रिझनिंगचा पॅटर्न दिवसांदिवस थोडासा अवघड होत चाललाय, तर तुम्हाला रिझनिंग वर जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, जास्त अभ्यास करावा लागेल, हे लक्षात असो. ठीक आहे, पुढे जाऊ. आता काही मुद्दे काही म्हणतात की मी आणखी एक मुद्दा, की बरेच जण म्हणतील टेस्ट, मी म्हटलो तुम्हाला टेस्ट दिल्या पाहिजे. आता टेस्ट देण्याच्या बाबतीमध्ये कोणत्या टेस्ट दिल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने दिल्या पाहिजे. आता मी असं म्हणतो, बऱ्याच जणांचं एक टेस्ट देण्याच्या बाबतीमध्ये चुकतं, ते काय चुकतं, ते आम्ही कोणातरी एकाच प्लॅटफॉर्मच्या टेस्ट, म्हणजे मी अड्डा 24/7च्या टेस्ट देतोय, अड्डा 24/7च्याच देतोय, किंवा मी गाईडलीच्या देतोय, मी गाईडलीच्याच देतोय, ही खूप चुकीची स्ट्रॅटर्जी. मी असं म्हणेल, टेस्ट देण्यासाठी कमीत कमी 5 प्लॅटफॉर्मचा तरी वापर केला पाहिजे. त्याच्या मागचं रिझन समजून, त्याच्या मागचं रिझन काय, की ज्यावेळेस मी एखादी टेस्ट देतो, मी समजा गाईडलीच्या टेस्ट देऊ राहिलो, मी रोज गाईडलीच्या टेस्ट देऊ राहिलो, तर काय होतं, त्यांची प्रश्न बनवण्याची टेक्निक काय ती माझ्या लक्षात येऊन जाते, त्यांचा प्रश्न बनवण्याचा फॉर्मॅट काय तो माझ्या लक्षात येऊन जातो, आणि त्या फॉर्मॅट सोबत मी कम्फर्टेबल होऊन जातो. मग एकदा त्या फॉर्मॅट सोबत कम्फर्टेबल झालो तर मला त्यांचे प्रश्न लगेच जमायला लागतात. पण मी तेच जर मग मी टेक्स्ट बुकला गेलो मला पुन्हा जड जातं, मग मी तेच जर मी ऑलिव्ह बोर्डला गेलो पुन्हा जड जातं, तेच मला अड्डा 24/7ला गेलो पुन्हा जड जातं, पुन्हा तेच प्रॅक्टिस मॉकला गेलो तर मी काय म्हणेल, हे बघा, एक्झामिनर नेमका कोण्या मानसिकतेचा हे मला माहित नाही, तर मी पण तेच देत असताना 4-5 वेगवेगळ्या मानसिकतेच्या लोकांच्या टेस्ट दिल्या पाहिजे. हे बघा, आता गाईडलीची टेस्ट बनवणारी जी टीम आहे ती सेम आहे, ती रोज त्याच त्याच पद्धतीने टेस्ट बनवणारी, टेक्स्ट बुकची वेगळी आहे, मग हॉलिवूडची वेगळी, मग अड्डा, मग मी काय म्हणेल, मी टेस्ट देत असताना 5 वेगवेगळे प्लॅटफॉर्म परचेस करतो. हे बघा, मला एकट्याला परचेस नसेल तर 5 मित्रांनी वेगवेगळे मिळून परचेस करा, आयडी शेअर करा, करता येतं. आयडी शेअर करा, आज माझी टेस्ट तू दे, उद्या त्याची टेस्ट मी देतो, केल्या जाऊ शकतं, पॉसिबल आहे. म्हणजे मग काय म्हणा, आपण डेली टाइम टेबल ह्या पद्धतीने बनवा की मी मंडेला गाईडलीची टेस्ट देतो, ट्यूजडेला टेक्स्ट बुकची टेस्ट देतो, वेनसडेला ऑलिव्ह बोर्डची टेस्ट देतो, त्याच्यानंतर थर्सडेला अड्डा 24/7ची देतो, फ्रायडेला प्रॅक्टिस मॉकची देतो, सॅटर्डेला आणखी कोणाची देतो, संडेला ओव्हरऑल कोणाची तरी एखाद्याची देतो. म्हणजे मी असं म्हणतो 5-6 टेस्ट घ्याव्या, 5-6 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या टेस्टवर प्रॅक्टिस करावी, म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला चेंजिंग पॅटर्नची सवय लागून जाईल, वेगवेगळ्या मानसिकतेच्या लोकांचे पेपर सोडवायची सवय लागून जाईल, मग एक्झाम मध्ये गेल्यानंतर मला नवीन काहीच वाटणार नाही.
मी जर म्हणजे मी असं म्हणतोय की आपण क्रिकेटमध्ये जनरली बोलतो त्या मुद्द्यावर, की मी भारताच्या पिचेसवर मी चांगलं खेळतो, पण मी विदेशातल्या पिचेसवर गेल्यावर मला चांगलं खेळता येत नाही. का बरं? तिथलच्या पिचेसची मला सवय नाही. मग मी काय म्हणेल, मी सगळ्या पिचेसवरची सवय बनवून घेतली पाहिजे, वेगवेगळ्या टेस्ट प्लॅटफॉर्मची सवय बनवून घेतली पाहिजे. मी कोणाच एका टेस्ट प्लॅटफॉर्म सोबत कम्फर्टेबल नाही झालो पाहिजे. मी जर रोज गाईडली सोडत असेल तर मी गाईडली सोबत एवढा कम्फर्टेबल होऊन जाईल की मला त्यांनी कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला मी त्यांना त्यांचा मला हे कळालाय, गाभा कळालाय, मला तो सोडवला जाईल. मी काय म्हणलं, मग आज गाईडली, उद्या टेक्स्ट बुक, परवा अड्डा, 6 दिवस वेगळ्या 6 प्लॅटफॉर्मवरनं टेस्ट. म्हणजे आपण चेंजिंग प्लॅटफॉर्म मध्ये राहू, चेंजिंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न बनवण्याची मानसिकता कळेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न अवघड वाटणार नाही. बदल जरी करून आला तर तुम्ही त्याच्यासोबत कम्फर्टेबली सॉल्व्ह करू शकता. तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या टेस्ट दिल्या पाहिजे. ओके. तर ओव्हरऑल ह्या सेशनला थोडस समराईज करण्याचा मुद्दा हे करतो, तो म्हणजे असा, हे बघा, कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, त्याच्यात स्पेसिफिकली बँक एक्झाम, याच्यामध्ये स्कोर इज डायरेक्टली म्हणजे प्रपोर्शनल तो स्पीड आहे. म्हणजे जेवढी जास्त स्पीड तेवढा जास्त स्कोर, हे लक्षात असू द्या. मग स्पीड वाढवण्यासाठी जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले त्यालाच थोडस समराईज करण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले 3 मुद्दे असतात, ते म्हणजे तुमच्या कन्सेप्ट. अगोदर कन्सेप्ट क्लिअर करा, कन्सेप्ट क्लिअर करा, कन्सेप्ट नंतर प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस नंतर तुमची स्पीड वाढते. हे एवढेच 2-3 मुद्दे तुमचे असतात, एवढेच असतात. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा मी असं म्हणेल की तुमचा फोकस हा कशावर असला पाहिजे, कन्सेप्टवर असला पाहिजे. कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून आणि शॉर्टकट पण समजून घ्या. म्हणजे आता एक शॉर्टकटच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांचं हे चुकतं की मी एखादा प्रश्न सोडवण्याचा शॉर्टकट समजून घेतो, पण तो शॉर्टकट वापरतच नाही. मग जर तुम्ही तो शॉर्टकट समजून घेतला पण तो तुम्ही कधी वापरलाच नाही, वापरला नाही म्हणजे मी ऍक्च्युअल एक्झाम मध्ये नसतो वापरायचा, अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये तो वापरावा लागेल. प्रॅक्टिस मध्ये वापरला तर ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आठवल. आम्ही काय करतो, शॉर्टकट समजून घेतो पण प्रॅक्टिस मेथडनच करतो. मग ऐन एक्झाम मध्ये आम्हाला शॉर्टकट आठवतच नाही, मग आम्ही म्हणतो एक्झाम मध्ये शॉर्टकट लागत नाही. तसं नसतं. एक्झाम मध्ये शॉर्टकट लागतील, एक्झाम मध्ये शॉर्टकट तुम्हाला तेव्हाच आठवतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस मध्ये शॉर्टकट वापरसाल. ते मी असं म्हणेल, शॉर्टकटची पण प्रॅक्टिस करा. म्हणजे एखादा शॉर्टकट तुम्ही समजून घेतला ना, तर डेली प्रॅक्टिस मध्ये तो शॉर्टकट वापरा, तेव्हाच तुम्हाला ते एक्झाम मध्ये आठवणार. पण त्याच्या सोबत सोबत मी असं म्हणेल, शॉर्टकट वर्सेस कन्सेप्ट ह्या दोन्हीचं कंपॅरिझन जर करायचं झालं, शॉर्टकट वर्सेस कन्सेप्ट, तर पहिला फोकस हा कन्सेप्टवर असला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असेल तरच शॉर्टकट समजतो, नाहीतर शॉर्टकट समजत नाही भावांनो. पहिला फोकस कन्सेप्टवर, दुसरा फोकस शॉर्टकटवर. पण शॉर्टकट समजून घेतल्यानंतर पण त्या शॉर्टकटची प्रॅक्टिस करणं सुद्धा तेवढंच जास्त महत्व. ठीक आहे. आणि पुन्हा पुन्हा एकच हेडलाईन, एकच सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रॅक्टिसला पर्याय नाहीच. बरेच जण म्हणतील की सर मला प्रॅक्टिसला वेळ नाही पण मला रिझल्ट आणायचा आहे, पॉसिबलच नाही. बरेच जण म्हणतील की मला तुम्ही रोजचं माझं 1 तास लेक्चर अटेंड करा तेवढ्यावर तुमचा रिझल्ट येईल, शक्यच नाही. रोजचं मी तुम्हाला हे 4 शॉर्टकट सांगतो त्याच्यावर तुमचा रिझल्ट येईल, शक्यच नाही. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, प्रॅक्टिसला पर्याय नाही, नाही, नाही. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढी स्पीड वाढेल, जेवढा स्पीड वाढेल तेवढा स्कोर वाढेल. म्हणजे मी पुन्हा पुन्हा तेच वाक्य रिपीट करतोय, स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॅक्टिस, स्पीड इज डायरेक्ट आणि प्रॅक्टिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्कोर. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीच आहे. जेवढे मग तुम्ही म्हणाल किती प्रॅक्टिस करावी, त्याला लिमिट नसते भावांना. काही जर तुम्ही 100 प्रश्न सॉल्व्ह करून झाले, वेळ 200 करा. एका टॉपिकचे 100 झाले, 200 करा. त्याच टॉपिकचे 200 झाले, चला 300 करतो. त्याच टॉपिकचे 300 झाले, 1000 करतो. 1000 झाले, 2000 करतो. जेवढा तुमचा एका एका टॉपिकचा नंबर वाढत जाणार आहे, तेवढं तेवढं तुमची त्या त्या टॉपिक मध्ये मास्टरी वाढत जाणार आहे, त्या त्या टॉपिक तुमची स्पीड वाढणार आहे, त्या त्या टॉपिकचं परफेक्शन वाढणार आहे, त्या त्या टॉपिक वरले विचारले जाणारे प्रश्न मला परीक्षेत जमणार आहे, माझा स्कोर वाढणार आहे, माझा रिझल्ट येणार आहे. सरळ सरळ लॉजिक. मग त्याला लिमिट नाही. 100 झाले 200 करा, 200 झाले 300 करा, 300 झाले 1000 करा, 1000 2000 करा, 3000 करा. जेवढे जास्त नंबर ऑफ क्वेश्चन माझ्या हाताखालून जातील, जाऊ द्या. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू ठेवा. ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करावीच लागेल जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत. नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा, करत राहा, करत राहा. एक ना एक दिवस रिझल्ट आपला येणारच, एवढं लक्षात आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा, टेस्ट. टेस्ट कोणत्या कोणत्या दिल्या पाहिजे मी तुम्हाला सांगितलं. टेस्ट ह्या वेगवेगळ्या 4-5 प्लॅटफॉर्मच्या दिल्या पाहिजे. एकाच प्लॅटफॉर्मच्या टेस्ट द्यायच्या नाही, वेगवेगळ्या 4-5 प्लॅटफॉर्मच्या टेस्ट आपल्याला फॉलो करायच्या आहेत. बरं, मग टेस्ट अनालिसिस पण तेवढं महत्वाचं आहे. टेस्ट दिल्यानंतर फक्त टेस्ट देऊन मोकळं नसतं व्हायचं. तर टेस्ट दिल्यानंतर टेस्टमध्ये कोणकोणते टॉपिक मला जमले नाहीत ते टॉपिक शोधून काढणे,
त्या टॉपिकची पुन्हा एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणे, ते म्हणजे वीक पॉईंट आहे आपले. टेस्टमध्ये माझ्या लक्षात येऊन जातं की ह्या स्पेसिफिक टॉपिकमध्ये, ह्या स्पेसिफिक टाईपमध्ये मला अडचणी येत आहे, तर त्या स्पेसिफिक टॉपिकमध्ये, त्या स्पेसिफिक टाईपच्या आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली पाहिजे. याच्यासाठी गरजेचं असतं टेस्ट अनालिसिस. टेस्ट अनालिसिस गरजेचं कशासाठी असतं? तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते, तुमचे वीक पॉईंट कोणते, ते शोधून काढण्यासाठी. मग ते शोधून काढा, ते टेस्टच्या माध्यमातून शोधून काढा, त्यांची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर पुन्हा ज्या मुद्द्यावर आपण कमी पडतोय त्याच्यात कुठं महत्व, ते वीक टेस्टचं अनालिसिस करत असताना दोन मुद्दे असतात की कोणते, की मला एखाद्या मुद्द्यामध्ये माझ्याकडनं सिली मिस्टेक होत आहे, किंवा एखाद्या मुद्द्यात माझा प्रश्न सोडवताच येत नाही. ज्यांच्या सिली मिस्टेक होत आहे त्यांच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा. पण एखाद्या प्रश्नाची मला अजून कन्सेप्टच क्लिअर नसेल तर पुन्हा त्यांच्या कन्सेप्टवर काम करा. बॅच अटेंड करून घ्या. त्या मुद्द्यावर तुम्ही लक्ष द्या. बॅचेसच्या बाबतीमध्ये आता आपण मेन्सची बॅच चालूच केली, त्या मेन्सची बॅच जी चालू केली ती मेन्सची बॅच अटेंड करा. जे लोकांचे जुने विद्यार्थी त्या मेन्सच्या बॅचचे डिटेल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेलेच आहे. त्यांच्या बाबतीमध्ये ते डिटेल समजून घ्या. मेन्सची बॅच अटेंड करा, कन्सेप्ट क्लिअर करा, पुन्हा प्रॅक्टिस करा, कन्सेप्ट क्लिअर करा, पुन्हा प्रॅक्टिस करा. हे चालू ठेवा. कन्सेप्ट प्रॅक्टिस अगेन रिपीट, कन्सेप्ट प्रॅक्टिस अगेन रिपीट चालू ठेवा. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू ठेवा. आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये टीम सारथी, मी स्वतः ज्ञानदेव वराडे असेल, बाकी आमच्या टीम सारथीतले सगळे मेंबर असतील, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, एवढं लक्षात असू द्या. चालेल. थँक्यू व्हेरी मच. बाय.